हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत पनीर पराठा, जो की अगदी मिनिटामध्ये बनतो आणि झटपट खायला असा सोपा पदार्थ. चला तर मग बघूया. सर्वप्रथम आपण पनीर घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित ग्रेट करून घ्यायचं आहे. ग्रेट करून झाल्यानंतर एका बाउलमध्ये आपल्याला ते पनीर घेऊन त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हळद, तिखट, मीठ, जिरे असे हे सुके मसाले घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे. त्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर हे व्यवस्थित बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला हवं तर आपण यात थोडा बटाटा कुच करू शकतो, पण मी हे स्पेशल फक्त पनीर पराठा करत आहे. त्यानंतर आपण गव्हाच्या पीठ मळलेला गोळा घ्यायचा आहे. तो व्यवस्थित त्याची वाटी बनवून त्याच्यामध्ये हे स्टफ करून याला आपल्याला व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचा आहे. जसं की आपण पोळीत पुरण भरतो त्याप्रमाणे आपल्याला हा पनीरची स्टफिंग भरून घ्यायची आहे. आणि त्यानंतर हलक्या हाताने व्यवस्थित मीडियम साईजमध्ये हा पराठा लाटून घ्यायचा आहे. जास्त मोठा नाही लाटायचा, नाहीतर तो फाटणार. तर व्यवस्थित असा झालेला आहे. आता याला आपण दोघी साईडने छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. व्यवस्थित तेल, तूप किंवा बटर हे तुमच्या चॉईसवर असेल, जसं आपल्याला जे आवडतं आहे ते लावून आपल्याला पराठा शेकून घ्यायचा आहे दोघी साईडने. आणि चला तर मग तयार आहे आपला पनीर पराठा. नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला अजिबात विसरू नका. आपण लवकरच नवीन रेसिपीसोबत भेटूया. थँक्यू. धन्यवाद.